नमस्कार रत्नागिरीकर. आम्हाला बोलवलं होतं एका शाळेमध्ये फूड स्टॉल्सना भेट देण्यासाठी. आपण नेहमी इकडे तिकडे खाऊ गल्लीमध्ये स्ट्रीट फूड हे एन्जॉय करत असतोच. पण शाळेमध्ये जाऊन या फूड स्टॉल्सना भेट देणं म्हणजे एक वेगळीच मजा असते. कारण नेहमी बनवणाऱ्यांच्या हातापेक्षा कधीतरी उत्साहाने बनवणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या हाताला नक्कीच जास्त चव असते. या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने फूड स्टॉल्स ठेवले होते, ज्यामध्ये मस्त अशी शेवपुरी आहे, पाणीपुरी होती, भेळ होती, मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत अशी चायनीज भेळ सुद्धा होती. त्याचबरोबर हे मस्त सँडविच आणि रगडा कोन सुद्धा होता. हे सगळं छान चटपटीत खाणं झाल्यानंतर थंडगार अशी कोल्ड कॉफी, आईस्क्रीम, रिफ्रेशिंग असं कोकम सरबत, लिंबू सरबत, आवळा सरबत सुद्धा होतं. हा सगळा कार्यक्रम शाळेतील मुलं मस्तपैकी एन्जॉय करत होती. आम्ही सुद्धा यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आणि या फूड स्टॉलचा मस्तपैकी आनंद घेतला. तर ही शाळा आहे आपल्या रत्नागिरीतील पावस येथील स्वामी स्वरूपानंद विद्या मंदिर, जी माझी सुद्धा शाळा आहे. तुमच्यापैकी कोण कोण या शाळेचे विद्यार्थी आहेत हे मला खाली कमेंटमध्ये सांगा. आणि आणखीन कोणत्या कोणत्या शाळांमध्ये अशा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने फूड स्टॉल्स ठेवले जातात हे सुद्धा मला खाली कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.